झी 24 तास एक पाऊल पुढे। प्राध्यापकांचं आंदोलन सुरू असताना युवा सेना आणि मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे। महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केली। तसेच FY SYच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्याचीही मागणी मनसेनं केली। दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बंद पाडणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईची मागणी युवा सेनेनं केली। प्राध्यापक अनेक केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा बंद पाडतायत, त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय। राज्यातल्या 8 विद्यापीठांमधील प्राध्यापकांनी महाविद्यालयीन परीक्षांवर टाकलेल्या बहिष्कारामुळे अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या। TYBSCच्या प्रॅक्टिकल्सच्या 77 केंद्रांवर आतापर्यंत परीक्षा होऊ शकलेल्या नाहीत। आज दादरच्या रुपारेल महाविद्यालयात TYBSCची प्रॅक्टिकल सुद्धा होऊ शकलेली नाहीत। आज एकूण 84 केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा होणार आहेत, तर FY आणि SYच्या परीक्षाही रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालाय। सरकारने 2 पावलं मागे घेतलेली आहेत, तर प्राध्यापकांनी देखील त्याचा विचार करून संप मागे घ्यावा अशी आमची पहिली तर इच्छा आहे। आणि ज्या पद्धतीने आज परीक्षा बंद पाडल्या आहेत, जसं कीर्ती कॉलेजला परीक्षा बंद पाडल्या, तर त्या ठिकाणी त्या शिक्षकांवर कारवाई व्हावी असं आम्ही आज कुलगुरूंना पत्र दिलेलं आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।